सविनय जय महाराष्ट्र. मित्रो, बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था संलग्न समाज कल्याण मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्याद्वारे आयोजित संविधान दिंडी या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या भेटीला आज आले आहेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते निलेशजी नवलाखा. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. निलेशजी हे नवलाखा आर्टचे प्रमुख आहेत आणि 3 नॅशनल अवॉर्ड विजेत्या अशा चित्रपटांचे ते निर्माते आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्या आवडीचा फॅन्ड्री आहे, अनुमती आहे, शाळा आहे आणि याही पलीकडे अनेक चित्रपट त्यांनी निर्माण केलेत. परंतु मुख्यतः ते संवेदनशील अशा पद्धतीच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. निलेशजी, तुम्ही बार्टीच्या या संविधान दिंडीमध्ये सहभागी झालात, तर या संविधान दिंडी या संकल्पनेविषयी तुमचं काय मत आहे? खरं तर आजचा काळ बघता संविधानाची गरज प्रत्येकालाच आहे आणि संविधान दिंडी या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी ती जाणार आहे आणि मला अतिशय चांगली कल्पना वाटली. त्याचं कारण असं आहे की आज खरी वेळ आहे. आजची परिस्थिती, आपल्याला जे वातावरण दिसते आपल्या आजूबाजूला, त्या परिस्थितीत संविधानाचं महत्त्व आणि शेवटी संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे आपल्या, माझ्या, तुमच्या सगळ्यांच्या जगण्याचा एक मार्ग आहे. मग त्यात जाती असू, धर्म असू, सगळेजण, सगळ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म म्हणजे ते संविधान आहे. त्यामुळं असा प्रयोग हा यशस्वी व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि लोकांपर्यंत संविधान पोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं. एक चित्रपट निर्माते म्हणून तुम्हाला ही जी पालखीची परंपरा आहे, ही परंपरा आणि त्याच्या अनुषंगाने लोकांना बोध घडवणे किंवा त्यांचं जनशिक्षण करणे या संकल्पनेविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, खूपच चांगलं. आता मी राहायलाच भवानीपेठ पालखी चौकात असल्यामुळं माझ्या जन्मापासनं, मी जेव्हा जन्मलो आणि जेव्हा मला कळायला लागलं आणि जेव्हा आवाज यायला लागला तेव्हापासनं मी पालखीचे, भीमसेन जोशींचे अभंग असू हे ऐकत मोठा झालेलो आहे. माझ्या घराला लागून पालखी विठोबा मंदिर होतं, इनफॅक्ट माझ्या भिंतीला भिंत लागून. तर ह्याचं कौतुक, पालखीचं कौतुक आणि येणाऱ्या वारकऱ्यांचं कौतुक, माझा त्याच्याबरोबर खूप जुना संबंध आहे. म्हणजे भवानी पेठेत राहत असताना मग वारकऱ्यांची सेवा असू वगैरे वगैरे हे सगळं चालूच होतं. त्यात संविधान हा मुद्दा मला, म्हणजे संविधान दिंडी हे मला आवडण्याचं कारण आणि लोकांमध्ये शेवटी समाजामध्ये प्रबोधन जे काही करण्याचा आत्ता जो प्रयत्न चालू आहे दिंडीच्या माध्यमातून, मला असं वाटतं की लोक शेवटी जगत असतात, त्यांना सुख शांती, त्यांचे अधिकार, ह्या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात माहिती असतात, परंतु काही प्रमाणात त्याची त्यांना जाणीव करून द्यावी लागते. आणि जेव्हा हे संविधान दिंडी जाईल, ज्या लोकांना माहिती आहेत किंवा नवीन आता जे यंगस्टर्स आहेत ज्यांनी कदाचित हे 15-20 वर्षाचा काळ बघितला आहे, त्यांना त्याच्या आधीचं काही माहिती नसेल आणि हा देश आपल्या ह्या संविधानावर कसा टिकला आहे, आपल्या आजूबाजूचे देश जर आपण बघितले तर त्याला फाउंडेशन स्ट्रॉंग नसल्यावर देशाची परिस्थिती कशी होती एक्झॅक्टली हे पण आपल्याला आजूबाजूला बघितल्यावर कळतं. तर आपला देश जो देश म्हणून जो राहिला आहे त्याचं हे सगळ्यात मोठं फाउंडेशन आहे आणि हे फाउंडेशन लोकांपर्यंत पोचणं खूपच गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मग आपल्या देशात न्यायव्यवस्था असेल, न्यायालय असतील, आपण जे 4 खांब म्हणतो म्हणजे राजकीय लोक, ब्युरोक्रेसी, मीडिया आणि हे न्यायव्यवस्था, हे 4 खांब जे आहेत ते आपल्याला संविधानाने दिलेले आहेत. तुम्ही एकही खांब जर ओढायचा प्रयत्न केला तर बाकी तिन्ही कोसळतील असा प्रकार होण्याचे चान्सेस आहेत. आजची मीडियाची अवस्था जर तुम्ही बघितली तर लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार कळणं गरजेचं आहे. लोकांनी त्या मूलभूत अधिकाराच्या जोरावर आपला अधिकार जो आहे, आपल्याला जो हक्क दिला आहे तो सुद्धा मागणं गरजेचं आहे. आणि मग राईट, फ्रीडम ऑफ स्पीच असेल, कोणतेही, म्हणजे ते 9 जे काही राईट्स आहेत आपले, त्यातला कुठलाही राईट्स असू द्या, हे किती गरजेचे आहेत आपल्याला हे लोकांना सुद्धा कळणं गरजेचं आहे. जिकडे संविधान दिंडी जाईल, मला असं वाटतं
की तिथे त्या लोकांनी जर संविधानाबद्दल जाणून घेतलं तर प्रबोधन असं होईल की त्यांना त्यांचे अधिकार कळतील आणि एखाद्या चुकीच्या गोष्टी विरुद्ध आपण उठाव केला पाहिजे, आपण बोललं पाहिजे, आपण विरोध केला पाहिजे जर चुकीचं घडत असेल तर, ह्याची जाणीवसुद्धा होईल आणि समाजाला त्याची गरज आहे. बरोबर. म्हणजे आधुनिक भारत जन्माला येऊन 70पेक्षा जास्त वर्ष झाली आणि संविधानसुद्धा अस्तित्वात येऊन किंवा संविधान प्रणित भारत जन्माला येऊन सुद्धा अनेक दशकं ओलांडली गेली तरीसुद्धा जे फॅन्ड्रीमध्ये तुम्ही जब्या दाखवलाय त्या जब्यापर्यंत ते स्वातंत्र्य, ती अभिव्यक्तीची मोकळीकता ते पोहोचलेलं नाही. आणि कदाचित संविधानाची दिंडी किंवा वारकऱ्यांच्या खांद्यावरती संविधान गेलं तर गाव पातळीपर्यंत जिथे प्रत्येक गावामध्ये जब्या आहे, प्रत्येक गावामध्ये ते फॅन्ड्रीचं वातावरण आहे, त्याच्यात काही फरक होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळात कसं आहे, मी सांगतो तुम्हाला, जर लोकांना संविधानांनी त्यांना दिलेला हक्क काय आहे हे जर कळलं नाही ना तर जब्यासारखे दगड उचलावे लागतात. कारण समाज ऐकत नसतो. ज्यावेळेस समाज ऐकणार नाही तर दगडं पण उचलले जातील आणि त्याची अतिशोक्ती म्हणजे त्याच्यातनं व्हायलेंट घटना सुद्धा घडू शकतात. म्हणजे जब्याचा दगड हा जरी सिम्बॉलिक असला तरी सुद्धा त्याला संविधानाने जो आवाज दिलाय पण जो त्याला माहिती नाहीये त्याच्याकडं मार्ग कोणता आहे आणि त्याला सगळ्यात सोपा मार्ग दगड वाटलेला आहे की त्याला कुणाला विचारायचं नाही, ज्याला काही माहिती पाहिजे नाही. म्हणून ह्या देशात ही जी काही संविधानाने जी व्यवस्था करून ठेवलेली आहे, दगड उचलायला लागू नये ह्याच्यासाठीच ती व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं आपण दगड का उचलतो, ह्या देशात ज्या काही घटना होतात त्यांना भीती नाही, न्यायव्यवस्थेची भीती नाही आहे किंवा बहुतेक वेळा तर असं होतं की न्याय मिळेल का नाही हे माहिती नाही, शाश्वती नसते. त्यामुळं लोक व्हायलेंट होतात, त्यामुळं दगड उचलण्याची, त्यामुळं गुन्हा करण्याची प्रवृत्ती वाढती. तर त्यांना हे 4 खांब जे संविधानाने दिले आहेत हे मजबूत राहावे आणि त्याच्यासाठी लोकांना ते कळणं गरजेचं आहे आणि लोकांनी जोपर्यंत हक्क मागणार नाही ना मिळणार नाही. बरोबर. दुसऱ्या बाजूला एक असं असतं की वारकरी परंपरा म्हणजे तुकाराम ज्ञानोबाची पालखी आणि ही एक हिंदू परंपरा आहे असं आपल्या डोक्यात असतं. परंतु दुसऱ्या बाजूला मुस्लिम संतांची जी संख्या आहे ही सुद्धा खूप मोठी आहे. म्हणजे 39 मुस्लिम संत आहेत आणि त्यातलं शेख मोहम्मद एक मोठं नाव आहे आणि मधल्या दरम्यान तुम्ही त्याच्यावरती काम करताय असं ऐकण्यात आलं होतं. हे नेमकं काय आहे शेख मोहम्मद हे प्रकरण? संत शेख मोहम्मद हे श्रीगोंद्याचे एक संत होऊन गेले. मालोजी राजे जे होते म्हणजे महाराजांचे छत्रपती महाराजांचे आजोबा, त्यांनी त्यांना चकनामा दिला होता आणि त्यांना गुरु मानलं होतं. तर आपल्याकडे ही परंपरा खूप जुनी आहे. म्हणजे किंबहुना संत शेख मोहम्मदच्या आधीपासूनची परंपरा आहे, संत परंपरा जी आहे ती. परंतु संत शेख मोहम्मदवर आम्ही काम करताना किंवा आम्हाला जो सिनेमा त्यांच्यावर बनवायचा आहे त्याच्या मागं ऑब्जेक्टिव्ह आजच्या ह्याच्यात परत तेच आहे की आपले मन एवढी दूषित झालेली आहेत की आपल्यासमोर शेख मोहम्मद असे नाव आले की पहिलं चित्र आपल्यासमोर जे डोळ्यासमोर येतं ते अतिशय विचित्र आहे आज. कारण ह्या 50-60 वर्षात मला माहिती नाही पण सायकोलॉजिकल एक इफेक्ट असा तयार करण्यात आलेला आहे की अशा नावाची लोक ही संत होऊच शकली नसती किंवा होऊ शकणार नाहीत. तर आमचा मुद्दा हा आहे की ह्या संत परंपरेत मुसलमान लोकांचा पण तेवढाच वाटा आहे, या देशात मुसलमान लोकांचा पण तेवढाच वाटा आहे, सगळ्यांचा आहे. म्हणजे मुसलमान असो, बौद्ध असो, जैन असो, सगळ्यांचा वाटा आहे हा देश घडवण्यात. किंबहुना महाराष्ट्राच्या लढ्यात सुद्धा सगळ्या समाजाचा वाटा आहे. असं काही कुणाची एकाची मक्तेदारी नाही आहे त्याच्यात. हा देश घडवण्यात प्रत्येकाने आपलं रक्त दिलेलं आहे, प्रत्येकाने त्याच्यासाठी काही ना काही केलेलं आहे. त्यामुळं हा देश सगळ्यांचा आहे. परंतु आपली मनं एवढी कलुषित, एवढी दूषित केलेली आहे की आज आपल्यासमोर आपण आजूबाजूला बोलताना ऐकतो की अमकाय म्हणजे जाऊ नको, तमकाय म्हणजे करू नको. तर हे जे काय घडतंय ना हे वाईट आहे. म्हणून आता शेवटी ज्यांनी संत परंपरा आहे, संत शेख मोहम्मदांचं योगदान आहे, किंबहुना त्यांचं योगदान साईबाबांनी एवढं मोठं आहे.
मान्यता जी आहे ती. आणि तिथं असं नाही आहे की फक्त एकाच समाजातले लोक येतात आणि संत शेख मोहम्मदांना वर त्यांचा विश्वास आहे, सगळे येतात तिथं. त्या गावातला प्रत्येकजण, साधी टू व्हीलर जरी घेतली तर संत शेख मोहम्मदाच्या मंदिरात जाऊन ती त्याला म्हणजे त्याला प्रसाद किंवा पूजा हे करूनच तो बाहेर निघतो. ही परंपरा आहे तिथली. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून संत शेख मोहम्मद आपल्यासाठी, संत परंपरेसाठी, आणि आता जर तुम्ही त्याचा रेट्रोस्पेक्टिव्हली किंवा पुढं जर येऊन मागं जर जाऊन विचार केला की संविधान आहे, पण मग आपल्याला तर सांगितलं आहे संविधानात आपल्या सर्वांना एकच मताचा अधिकार आहे, आपण सगळे एकसारखे आहोत. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असताना सुद्धा मग हे का घडतंय? तर ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून काही गोष्टी समाजासमोर येणं गरजेचं आहे. त्या आल्या की लोकांना पण कळेल की आपले विचार, आपण जे विचार करतो तसं जग नाही आहे. जग त्याच्या पुढं काहीतरी आहे. आणि ही जी तरुण लोक दिंडीमध्ये आता नव्याने सामील होऊन बघतात, म्हणजे IT सेक्टरमधली लोक असतील किंवा मेडिकल सेक्टरमधली लोक असतील किंवा व्यापारी क्षेत्रातली मुलं असतील किंवा चित्रपट जगत पण कुतूहलाने या वारीचं चित्रण करतो. मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामधून सुद्धा वारीचं चित्रण, त्याच्याविषयीची अभिव्यक्ती झालेली दिसते. तर ही जी सगळी नवीन पिढी या वारीला जोडली जाते आणि त्याच वेळेस संविधानाचा सुद्धा जागर दिंडीतून होतोय, त्या ह्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? तुम्ही मगाशी माझा परिचय देताना एक गोष्ट सांगितली नाही, ती मी आता सांगतो. मी पालखी आणि वारी ह्याच्यावर एक सिनेमा केला होता, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी केलेली आहे, पालखी आणि नंतर नावाची. अच्छा. आता संत गाडगे महाराज जे आहेत त्यांनी स्वच्छताबद्दल खूप समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. आता लक्षात घ्या, हा एक अँगल होता जो मला पालखी वारी त्याचं कुतूहल असणार. लाखोंच्या संख्येने लोक येतात, विठ्ठलाचं नाव घेऊन शेकडो किलोमीटर चालतात. तर ह्याचं आकर्षण असणं स्वाभाविक आहे प्रत्येकाला. म्हणजे आणि ते जे काय आहे ते खूपच कमालीचं आहे. जे काही होतं ते, आणि वर्षानुवर्ष, कित्येक वर्ष आता ते चाललंय, त्याचं आकर्षण असणं गरजेचं आहे. मी पालखी आणि नंतर नावाची जी डॉक्युमेंटरी केली होती त्यात मी हे दाखवायचा प्रयत्न केला होता की जेव्हा पालखी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, 30 किलोमीटर, साधारणतः 30 ते 35 किलोमीटर ते रोज चालतात, आणि ज्यावेळेस ते एका गावातनं दुसऱ्या गावात जातात, अशी कित्येक गावं, छोटी गावामध्ये लागतात की जिथं पालखी थांबती. त्या गावाची लोकसंख्या असती 10-20 हजार, आणि तिथं एकाच वेळी लाख 2-2 लाख लोक येऊन थांबतात. तर त्या केसमध्ये आजपर्यंत, आज म्हणजे 2022 मध्ये सुद्धा कुठल्याही गावात मुबलक आणि परमनंट त्यांची शौचालयाची व्यवस्था नाही. त्यांच्या पाण्याची, शौचालयाची, राहण्याची कुठेही व्यवस्था नाही. म्हणजे माझ्यासाठी हे, मी ज्यावेळेस ती डॉक्युमेंटरी करत होतो, मला प्रकर्षाने जाणवलं की आपण पंढरपूरला जातो पालखी घेऊन, आणि वाईट असं आहे की पंढरपूरमधले लोक पालखी आले की निघून जातात, बाहेर जातात, कारण एवढी घाण होती तिथं. म्हणजे गाडगे महाराजांचं जे योगदान आहे, आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर आहेच आहे, तर आपण काही गोष्टी करतो पण काही विसरतो. जे संविधानाचे अधिकार जसे आहेत तशी कर्तव्य पण आहेत, आणि या कर्तव्यांची जाणीव पण या पालखीने करून दिलेली आहे. आज संविधानात आपल्याला कर्तव्य पण आहेत, आपण ॲज अ मॉरल सिटीजन म्हणून काय केलं पाहिजे ह्याची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. आणि कित्येक वर्ष ही जी परंपरा चालू आहे, तर प्रत्येक सरकारचं, म्हणजे कुणाला दोष नाही देत, पण ही व्यवस्था परमनंट होणं गरजेचं होतं. लाखो लोक येतात, एखादं गाव उद्ध्वस्त होऊन जातं, अशी परिस्थिती निर्माण होती. म्हणजे आपण एक चांगली साईड बघतो म्हणून ती पालखी आणि नंतर आहे. पालखी हे अद्भुत आहे. ते जे काही होतं त्या एकादशी दरम्यान, त्या सगळ्या पिरियडमध्ये, ते अद्भुत आहे. एवढे लोक विठ्ठलाचं नाव घेऊन चालत असतात, आणि ते अंगात आल्यासारखं ते सगळं असतं प्रकरण. परंतु दुसऱ्या साईडला मी एक पंढरपूरचा रहिवासी म्हणून विचार करतो, अशी का परिस्थिती व्हायला पाहिजे? अख्खं महाराष्ट्र तिथे येतं आणि त्या गावातले लोक बाहेर जातात.
पळून. ह्याच्यासाठी पण आपल्याला विचार केला विचार पाहिजे. करायला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतात की एक तरी ओवे अनुभवावी, तशाच पद्धतीने एक तरी दिंडी अनुभवावी. आणि जर जेव्हा तुम्ही दिंडी अनुभवता तेव्हा तुम्हाला तुमच्यातला संविधानातला जो भारतीय नागरिक आहे तो जागा होतो आणि तो नागरिक त्याची हक्क, त्याची कर्तव्य आणि त्याच्यासाठीच्या उपाययोजना या संदर्भात पण काही सांगू इच्छितो. आणि 100% अशा पद्धतीचा जो समन्वय आहे हा संविधान दिंडीच्या माध्यमातून आगामी काळात सुद्धा साधला गेला तर ही दिंडी अजून आधुनिक होण्यामध्ये, अधिक कार्यक्षम आणि अधिक सुखसोयीने युक्त होण्यामध्ये सुद्धा मदत होईल. हा एक वेगळा अँगल निलेशजींच्या या मुलाखतीतून आपल्याला कळाला. निलेशजी, आपलं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही या संविधानाची दिंडी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल आपले आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.